गेल्या काही वर्षात राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चरच्या नावाखाली राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निधी संकलित करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आलेत. मोठ्या परताव्याचं आमिष, कर्ज योजना आणि आर्थिक प्रगतीची आश्वासनं देत शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला लावली. मात्र अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या मूळ रकमेचाही परतावा न मिळाल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडलेत. या प्रकरणी बंडखोर सेना पक्षानं यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांना निवेदनं देऊन चौकशीची मागणी केली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आलं. मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्यानं गुंतवणूकदारांमध्ये संताप असल्याचं बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी सांगितलं. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी 30 जूनला पेठवडगाव पोलीस ठाण्यावर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आवळे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, उपाध्यक्ष राहुल देडे, ओम वाकसे, वडगाव शहराध्यक्ष भालचंद्र दवडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.